एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतल्या दादरच्या सुटकेस मर्डरमध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय। आरोपी आणि पीडितेच्या पत्नीचं अफेअर असल्याचं उघड झालंय। रुखसाना शेख जे चावडामध्ये वर्षभर अफेअर होतं। विविध ठिकाणी विवाहबाह्य संबंध असल्यामुळे अर्शद शेखची हत्या झालेली आहे। विवाहबाह्य संबंधातनं अर्शद शेख याला ठार करण्यात आलं असं आता कळतंय। या सुटकेसमधनं मृतदेह जो आहे तो नेला जात होता। उत्तरी एक्सप्रेसमधनं हा मृतदेह या सुटकेसमध्ये ठेवून नेला जात होता। दादरमध्ये ही घटना जी आहे ती उघडकीस आली। एक भली मोठी बॅग घेऊन दोघे जण निघालेले होते। सुरुवातीला कोणाला संशय आला नाही, मात्र याची तपासणी करण्यासाठी बॅगची तपासणी करण्यासाठी गेले असता तिथे रेल्वे पोलिसांच्या ही बाब लक्षात आली आणि तातडीनं दोघांना अटक करण्यात आली होती। त्यातील एक जण लगेच पळून गेला होता, मात्र त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि रुखसाना शेख जय चावडा यांच्यात वर्षभर प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच ही हत्या झाल्याचं आता समोर येत आहे। अर्शद शेखची हत्या करण्यात आली होती। अधिक माहिती घेऊयात। भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, काय नेमकी अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर परवाच्या दिवशी दादर रेल्वे स्थानकामध्ये एक लाल सुटकेस सापडली होती। त्यामध्ये एक मृतदेह असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव देखील होते। पोलिसांनी त्यावेळेला संबंधित जी व्यक्ती होती आणि बॅग होती ती ताब्यात देखील घेतली होती। त्यानंतर जे तपास आहे तो पुढे सुरू राहिला। त्यामध्ये असं कळलं की मृतदेह जो आहे तो अर्शद अली सादिक अली शेख यांचा होता आणि अर्शद यांची हत्या करण्यात आलेली होती। ही जी हत्या होती ही शिवजीत सिंग आणि प्रवीण चावडा या दोघांनी केलेली होती आणि हे दोघेही विशेष म्हणजे मूकबधीर होते। त्यामुळे त्यांच्याकडनं साइन लँग्वेज मधनं त्यांची माहिती काढून घेणं पोलिसांना खरंच अवघड काम होतं। मात्र आपण जर बघितलं तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या सगळ्या संदर्भात माहिती काढली। त्यावेळी असं लक्षात आलं की जी अर्शद यांची पत्नी आहे रुखसाना, ही ह्या गोष्टी म्हणजे ही हत्या करण्यासाठी भाग पडलेलं होतं या दोघांना। आणि यामध्ये जय चावडा जो आहे तो अर्शद यांची जी पत्नी रुखसाना आहे त्यांचा मित्र होता। तर या जय चावडा यांच्या साथीने आणि शिवजीत सिंग यांच्या साथीने तिने ही हत्या केलेली होती। विशेष म्हणजे जेव्हा ही हत्या करण्यात आली त्याच्या आधी अर्शद याला विवस्त्र करून मारहाण देखील करण्यात आली होती आणि हा मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील त्यांनी काढलेला होता। बेळगावमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मित्राला देखील व्हिडिओ कॉल करून त्यांनी याची माहिती दिली होती अर्शदच्या मित्राला। आणि अर्शदची हत्या केल्यानंतर त्याच्या रक्ताने माखलेला मृतदेह जय आणि शिवजीतने बॅगमध्ये भरला आणि ही बॅग घेऊन ते याची विल्हेवाट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट करण्यासाठी कोकणात जात होते। आणि या सगळ्याच वेळेला जेव्हा दादर स्टेशनला ते आले त्यावेळी या मृतदेह बॅगेत नेमकं काय आहे जेव्हा पोलिसांना संशय आला त्यावेळेला हे सगळं प्रकरण प्रज्ञात समोर आलेलं पाहायला मिळालं। नक्कीच भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।